मंडळी, अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पित अशा कुठल्याही एका शब्दानं वर्णन करता येणार नाही असा कौल बिहारच्या जनतेने दिला। भल्या भल्या राजकीय पंडितांना चक्रावून टाकणारे हे आकडे आले। त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीचा हाती आलेल्या निकालाचं काय विश्लेषण करावं हा प्रश्न पडलाय। बिहारमध्ये महिलांनी निमोची सुनामी आणली, जिच्या लाटेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला। गेल्या निवडणुकीत सगळ्यात मोठा असलेला लालूंचा पक्ष तिसऱ्या नंबरवर फेकला गेला। निवडणुकीतला एक्स फॅक्टर वाटणारा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला प्रशांत किशोर यांचा पक्ष शून्यावर बाद झाला। अनेक छोटे पक्ष तर पालापाचोळ्यासारखे उडून गेले। या निमोच्या सुनामीत 2 महिन्यांपूर्वी पक्षात आलेली भजन गायिका वाहून विधानसभेत पोहोचली आहे। मोकामातले उमेदवार आनंद सिंग तुरुंगातून विजयी झालेत। अनेक बाहुबलींचा विजय गुलाल पडला। ज्यांच्या आजारपणाची चर्चा झाली, ज्यांना पलटूराम म्हटलं गेलं, ज्यांनी 9 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्या नितीश कुमारांचा करिश्मा पुन्हा दिसला। दाव्यांदा ते तयार झाले। बिहारच्या जनतेची कमाल। कधी काळी निर्विवाद सत्ता गाजवलेल्या लालू यादवांच्या एका मुलाचा दारुण पराभव झाला। दुसरा गटांगड्या खात संघर्ष करत कसाबसा विधानसभेत पोहोचला। जे तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते। महिलांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की संधी मिळाली तर बॅट हातात दिली तर विश्वविजेती सुद्धा ती बनू शकते। आणि बॅलेटचा निर्णय घ्यायची वेळ आली तर रांगेत उभं राहून भल्या भल्यांची राजकीय वाट सुद्धा बिघडवू शकते, गणित चुकवू शकते, सत्तेचा कप जिंकून देऊ शकते। पण बिहारच्या निवडणुकीचा परिणाम हा फक्त बिहार पुरता मर्यादित नाहीये। पुढच्या काही दिवसात होणाऱ्या महाराष्ट्राच्या मिनी विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्याचा परिणाम थेट दिसणार आहे। कारण भाजपचा जो मनसुबा आहे 100% भाजपचा, त्याला चालना मिळणार आहे। घोडा मैदान जवळ आहे, पण राजकीय घोडे कोण किती तयार आहेत हाच खरा प्रश्न आहे। आणि त्यात सगळ्याची चर्चा करायची आहे। पण त्याआधी बघूया बिहारच्या जनतेनं काय चमत्कार घडवला। सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, ज्यांच्या चेहऱ्यावर स्वाभाविकपणे आज हास्य आहे। सुधीरभाऊ, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत आहेत लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने सर, स्वागत आहे तुमचं। आणि स्वाभाविकपणे चिंता आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर ॲडव्होकेट तौफिक मुलानी आहेत, प्रदेश सरचिटणीस आहेत काँग्रेसचे। तुमचं सुद्धा स्वागत। थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा जोडले जाणार आहेत। पण मी या चर्चेची सुरुवात अर्थातच सुधीरभाऊंपासून करणार आहे। सुधीरभाऊ, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। पण आजच्या या निकालाच्या नंतर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये, जो प्रण आहे तुमचा 100% भाजपचा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गाव पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि 100% भाजपच्यासाठी ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सोबळावर जाल का? कारण आज जो कॉन्फिडन्स मिळाला त्याच्यानंतर कितीही आत्मविश्वास पक्षाचा वाढगा असला तरी मित्रांना सोबत घेऊनच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जाण्याचा प्रयत्न करू। पण 1995 पासून आम्ही अनेकदा संयुक्तपणे युती म्हणून सरकार केलं, शिवसेनेसोबत आम्ही युती म्हणून राज्य चालवलं आणि 14 ते 19 सुद्धा राज्य चालवलं। तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण स्थानिक स्तरावर युतीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार देतो। अपेक्षा एवढीच असते की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागात, विभागात, शहरात जरी आम्ही एकत्र लढलो नाही तरीही निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येतो। त्याचं उदाहरणच लक्षात घ्यायचं असेल, आपल्याला माहिती आहे की 14 ते 19च्या मधात जेव्हा 2017 मध्ये निवडणुका झाल्यात तेव्हा आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये एकमेकाच्या विरुद्ध गेलो। 52 शिवसेनेच्या जागा आल्यात, 42 आमच्या आल्यात। मुंबईमध्ये 84 शिवसेनेच्या जागा आल्यात
82 भारतीय जनता पार्टीच्या आल्यात, पण निवडणुकीनंतर मात्र आम्ही एकत्र आलो. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्यातली छोटी जागा, एक गट असेल, गण असेल, प्रभाग असेल, वार्ड असेल, यामध्ये युती करताना स्थानिक स्तरावर साधारणतः निर्णय होत असतात. आणि म्हणून सर्वदूर सर्वव्यापी महायुती होईल का, तर याचं आपल्याला उदाहरण स्थानिक स्तरावरूनच लक्षात घ्यावं लागेल. आज तर पूर्ण म्हणजे 288 नगर पंचायत नगरपालिकेच्या निवडणुका आहे, 32 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. या सर्व ठिकाणी महायुती एकत्र येईल असं काही आत्मविश्वास असेल अथवा नसेल, या तिकिटा वाटप करणं हे मुंबईवरून शक्य नसल्याने स्थानिक स्तरावर काही ठिकाणी युती होते, काही स्थानिक स्तरावर युती होत नाही. ठीक आहे, पण एक तर तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल फार पॉझिटिव्ह नसता, म्हणजे हे पण दिसलंय. आणि दुसरं एक आहे की तुम्ही लवचिक पण तितकेच असता. आता बघा, तुमचे मित्र पक्ष तुमच्या सोबत राहून अजित पवार असं म्हणतायत की शरद पवारांसोबत जे झालं गेलं गंगेला मिळालं, हे तुम्ही इतक्या पटकन स्वीकारणार? नाही, असं आहे तुम्ही तिकडेच जा म्हणणार? त्यांनी कोणत्या आधारावर ते वाक्य म्हणाले, पारिवारिक आधारावर ते म्हणाले असतील? नाही, राजकीय. शेवटी परिवार एक आहे. राजकीय आधारावर ते म्हणाले असतील की आम्ही आणि शरद पवार साहेब आता एकत्र आहोत किंवा आमच्या दोन पक्षाचं विलिनीकरण होत आहे, त्यामध्ये त्यांची भावना शरद पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी आहे, जी काही थोडी शिल्लक आहे, ती घेऊन ते महायुतीमध्ये येण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करतायत का, या साऱ्या गोष्टी समजून घेतल्यावरच भाष्य केलं पाहिजे. उद्या अजितदादा त्यांना सोबत घेऊन जर महायुतीमध्ये येण्यासाठी काही नियोजन करत असेल, अशी काही त्यांची भूमिका असेल, असा त्यांचा मानस असेल, तर या बाबतीमध्ये जेव्हा आमची संयुक्त एकत्रितपणे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होते, तेव्हा यावर विस्तृत चर्चा होत असते. माझा व्यक्तिगत रीतीने मला कधीच वाटत नाही की महायुती सोडून श्री अजितदादा हे शरद पवार साहेबांसोबत जातील, असं मला दूरपर्यंत वाटत नाही. ठीक आहे, तुम्ही असे पैलवान आहात, तेल लावलेले पैलवान, मुरलेले आहात, त्यामुळे तुम्ही शब्दात काही सापडणार नाहीयेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलेलं आहे की तुम्ही कुठल्या दिशेने निघालेला आहात. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत तौफिकजी, आज तुमचं जेवढं सांत्वन करावं तेवढं कमी आहे. तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. खरं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काही डिवचायचं आणि तुम्हाला काही अजून हर्ट करायची काय आमची इच्छा नाहीये. पण तुम्ही सगळ्यांनी काँग्रेसवाल्यांनी मिळून काहीतरी धडा घेतला असेल, बसल्या बसल्या काही विचार केला असेल की आपण ती टेप पुन्हा वाजवायची, काही जरी झालं तरी आपण आपलं सोडायचं नाही, आपला राग आपण सोडायचा नाही. काही सूर बदलतोय की तोच आहे, ईव्हीएम आणि मत पेटी आणि ते सगळं? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमारजींचं मनापासून अभिनंदन करू इच्छितो की निवडणुकीच्या सुरुवातीपासून ज्याप्रमाणे निवडणूक आयोग हातात हात घालून काम करत होतं भारतीय जनता पक्षाशी, आणि त्यामुळं अभिनंदन हे ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या टीमचं करावं असं माझं मत आहे या ठिकाणी. आणि सुधीर भाऊचं नाही का? अभिनंदन हे निश्चित निवडणूक आयोगाचंच आहे का, तर मुख्य निर्वाचन आयोग ज्ञानेश कुमारजी यांनी ज्या पद्धतीनं सर्व भूमिका बजावली आहे, त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या माध्यमातून करत आहे. आणि लोकशाही आहे, लोकांचा हा निर्णय निश्चितपणे जो काही असेल त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि भविष्यात निश्चितपणे काँग्रेस पक्ष याचा विचार करून पुढची वाटचाल आम्ही करू. पण या ठिकाणी निश्चितपणे मला सुरेश भटांची एक कविता आठवते की केला सामना वादळाशी त्याच्यापासून आम्ही पळालो नाही, केला सामना वादळाशी त्याच्यापासून आम्ही पळालो नाही, आणि सामोरे गेलो संकटाशी त्याच्यापासून आम्ही पळालो नाही. त्यामुळं जे काही आम्ही संकटांना, आम्ही येणाऱ्या संघर्षाला आम्ही निश्चितपणे
सामोरे जाऊ, आम्ही त्याचं विश्लेषण करू, पण आम्ही निश्चितपणे त्याच्याशी पळणार दूर नाही, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. बरं, पण हे सगळं करत असताना मिनी विधानसभा निवडणुका आपल्याकडे होत आहेत. या निवडणुकीच्या संदर्भातला तुमचा अजेंडा काय असेल, विषय काय असेल, तुम्ही त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला का? कारण आता एकूणच तुम्ही जो अस्त्र तिथं उगारलेलं होतं ते अस्त्र निष्प्रभ ठरलेलं दिसतंय, लोकांना ते फार रुचलेलं दिसत नाहीये. निकाल तुमच्या हाती आहे, मग तुम्ही काय करणार आहात हा माझा प्रश्न होता. आपण या निकालावर बिहारच्या जनतेला हे रुचलेलं नाहीये असं बडेसाहेब आपण म्हणू शकत नाही अजून. बरं, निकालाचं विश्लेषण होईल, पण ज्याप्रमाणे आपण कर्नाटक, हरियाणा या ठिकाणी निवडणुकीच्या निकालानंतर वोट चोरीचे मुद्दे पुढे आले आणि ते मुद्दे लोकांना पटले होते, म्हणूनच काँग्रेस सत्तेत नसताना देखील गेले 35 वर्ष काँग्रेस स्वतंत्र सत्तेत नसताना देखील आणि गेले 20 वर्ष तर सत्तेत नाहीच आहे काँग्रेस, तरी पण लोकांनी राहुलजींच्या वोट चोरी यात्रेला जो भरभरून प्रतिसाद दिला तो आपण सर्वांनी या भारतातील जनतेनं पाहिलेला आहे आणि त्यावर आता निश्चितपणे येणाऱ्या काळात विश्लेषण होईल, आपल्याला कळेल. पण नाकारले जनतेनं त्या मुद्द्यांना आज असं आपण म्हणू शकत नाही असं मला वाटते. ठीक आहे. श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत. माने सर, मला तुमच्याकडून ह्या सगळ्याचं विश्लेषण असं हवं आहे की तिकडे भूकंप झाला, हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसलेत. मी मुद्दाम त्यांना पहिल्या प्रश्नात डिवचलं नाही, कारण मित्राने सांगून अजून दुःखावर जखमेवर त्या मीठ सोडायचं नव्हतं मला. पण ज्या अर्थाने तिथल्या भूकंपाचे हादरे आज महाराष्ट्रामध्ये दिसले आणि इथल्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून एकमेकांवरती वार पलटवार झाले की काँग्रेस कसं वागते याच्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली. अडेल तट्टूपणा, लवकर निर्णय न घेणं, गोंधळ निर्माण करणं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मित्रांमध्येच आता वाद सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने किती चिंताजनक आहे? अगदी बरोबर मुद्दा आहे विलास, कारण आजच्या बिहारच्या निकालामधून जे पॉलिटिकल टेक अवे जे आहेत त्याच्यामध्ये एक प्रमुख आणि ठळक मुद्दा हा आहे की भाजप मित्र पक्षांना कसं वागवतं आणि काँग्रेस मित्र पक्षांना कसं वागवतं. आणि विशेषतः आत्ताच्या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षांच्या संदर्भातली जी भूमिका पुन्हा पुन्हा स्पष्ट केली आहे किंवा पुन्हा ते ठळक बनली आहे, त्याच्यामध्ये हा मुद्दा खूप निर्णायक आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नव्यानेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये किंवा एनडीए मध्ये आलेले जे अजित पवारांची राष्ट्रवादी होती तिच्याबद्दल एक प्रकारचा आकस भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपला बसला. आणि त्यानंतर जी नवी विजयाचे टेम्पलेट जे भाजपनी रिडिझाईन केली त्याच्यामध्ये काही मुद्दे जे आले, त्याच्यात एक महिलांचा मुद्दा आहे. मध्य प्रदेशातली लाडली बहिला योजनेची जे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण नावाने जी नव्याने आणली गेली ती योजना आहे, किंवा म्हणजे त्याच्यावर कॉन्ट्रावर्सी झाली हे जरी खरं असलं तरी मतदार यादीवरती अधिक लक्ष द्यायला भाजपने त्यानंतर सुरुवात केली. ती कुठल्या पद्धतीने केले त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, परंतु मतदार यादीवरचं लक्ष अधिक केंद्रित केलं हा एक त्याच्यातला मुद्दा आहे, नव्या टेम्पलेट जी आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरा जो ठळक मुद्दा आहे जो विधानसभेच्या वेळेला महाराष्ट्रात पण स्पष्ट झाला आणि आज बिहारमध्ये चिराग पासवानांचा जो पक्ष आहे तो किंवा जितनराम मांझीचा जो पक्ष आहे तो, त्यांना ज्या पद्धतीनं भाजपने ताकद दिली, म्हणजे जनता दल युनायटेड त्यांचा प्रमुख मित्रपक्ष होता, जसं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना हा विधानसभेच्या वेळेला प्रमुख मित्रपक्ष होता, परंतु नव्याने एनडीए मध्ये आलेल्या अजित पवारांच्या पक्षाला जे यश मिळालं विधानसभेमध्ये तशाच स्वरूपाचं, म्हणजे तेवढ्या जागा लढवल्या नाहीत पण तशाच स्वरूपाचं यश जे आहे ते चिराग पासवानांच्या पक्षाला आज बिहारमध्ये मिळालं. आणि त्यामुळे भाजप आणि काँग्रेस मित्रपक्षांना कसं वागवतं या संदर्भातली तुलना नव्याने आजपासून सुरू झाली. आणि तुम्ही सुरुवातीला जी अजित पवारांची जे वक्तव्य दाखवलं किंवा 2 राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या संदर्भातली जी एक शक्यता व्यक्त केली, त्या अनुषंगानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे जे मित्रपक्षांना दिली जाणारी ट्रीटमेंट जी आहे
किंवा मित्रपक्षांना दिलं जाणारं जे बळ आहे भाजपकडून विशेषतः, कारण भाजपची एक त्याला त्यांचे जे शक्तीस्थळ आहे, जे स्ट्रेंथ आहे, त्याच्यामध्ये बूथ लेवलचं मॅनेजमेंट, उमेदवारांची निवड, त्याच्यासाठी सर्वे, हे जे सगळी जे एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मित्रपक्षांना सुद्धा त्यांनी राबवायला लावली. तुम्हाला आठवत असेल की विधानसभेच्या वेळेला अजित पवारांच्या पक्षाला एक ऍडवायझरच अशा पद्धतीनं देण्यात आला, गुलाबी ऍडवायझर. गुलाबी ऍडवायझर. तर ही जी सगळी भाजपची जी प्रक्रिया आहे ती मित्रपक्षांनी अडॉप्ट करावी यासाठी आग्रह धरला गेला. आणि आपल्या कार्यकर्त्यांमधून, आपल्या मतदारांमधून, म्हणजे आपले जे हक्काचे मतदार आहेत त्याच्यामधून अजित पवारांच्या बद्दलचा जो आकस होता तो दूर करायचा प्रयत्न केला. त्याचं यश महाराष्ट्रात मिळालं आणि त्याच स्वरूपाचं यश, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की चिराग पासवान आणि त्यांच्या काकांमध्ये जे भांडण सुरू होतं त्याच्यामध्ये अचानक त्या काकांना बाजूला करून ज्यावेळेला चिराग पासवानांना जवळ घेण्यात आलं, त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं, त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट भाजपने चिराग पासवानांना दिली की ज्या चिराग पासवानांच्या मुळे नितीश कुमारांनी एनडीए सोडली होती 2020च्या निवडणुकीनंतर, ते त्या सगळ्यांना सांभाळण्याचं जे कौशल्य विधानसभेच्या वेळेला आता जे बिहारमध्ये दाखवलंय, तर त्याचा परिणाम आहे. आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा हा मुद्दा खूप निर्णायक असेल. आणखी एक मुद्दा आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे, तो म्हणजे नॅरेटिव्हचा आहे. आणि झालंय काय माहिती का की जंगलराजचा जो मुद्दा आहे तो या एनडीएच्या प्रचारामध्ये इतक्या ताकदीनं समोर आणला गेला की त्याच्या पुढे वोट चोरीचे आरोप, नोकरी, कामधंदा, समृद्ध बिहार वगैरे हे जे काही नॅरेटिव्ह उभं केलं जात होतं ते एका जंगलराजने म्हणजे ते खोडून काढलं. आणि भीती, म्हणजे असं आहे की मतं घेण्यासाठी काही स्वप्न दाखवावे लागतात आणि काही भीती पण दाखवावी लागतात. ती जी भीती आहे ती भीती वरचढ ठरली असं माझं निरीक्षण आहे या संदर्भात. ठीक आहे. मला खरं तर आता तुम्ही मित्रपक्षांच्या बद्दल म्हणालात, सुधीर भाऊंकडे जायचंय मला एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी. पण ठीक जी एक गोष्ट आहे, तुम्ही खरं तर आता गझल नवाजांच्या एका कवितेच्या ओळींच्या बद्दल, सुरेश भटांबद्दल बोललात, पण मला तुम्हाला इलाई जमादार यांची माफी मागून काही 2 ओळी ऐकवायच्यात. त्या अशा आहेत, जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मित्र असावा. मोगरा म्हणाले ते, मी म्हणतो मित्र असावा. अशी परिस्थिती तुमच्याबद्दल होताना दिसते. तुम्ही ज्याला ज्याला म्हणून मित्र सोबत घेतलं तो बुडाला, असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आणि त्यांनी त्याचे दाखले सुद्धा दिले. आता मित्रांच्या बद्दल तुम्हाला वार न करणं, त्याला जखमा न करणं हे सुधारावं लागेल का? आज आपण माननीय पंतप्रधानांचं भाषण बघितलं असेल, त्या भाषणामध्ये विजयापेक्षा काँग्रेसच्या बद्दलच भाषणामध्ये जास्त मुद्दे होते. विलास साहेब, आपण बघितलं असेल, वारंवार काँग्रेसचा उल्लेख केला गेला. यातून आपण समजून घेऊ की त्यांना कशा प्रकारे काँग्रेस बद्दलच ते बोलत होते. पण मित्र पक्षांशी आताच आपण ज्याप्रमाणे बोलला की मला असं वाटतं की आज काही त्याच्यावर विधानं करण्यात आली, तर मला असं वाटतं की काही लोकांना मिठाचा खडा या महाविकास आघाडीत टाकायचा आहे का? काँग्रेसनं कधीही मित्र पक्षांच्यावर अशा प्रकारचे वार केलेले नाहीयेत. आपण लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, यामध्ये देखील काँग्रेसनं कधीही मित्र पक्षांना त्रास होईल किंवा मित्र पक्षांशी तणावाचे मुद्दे कधी घेतले नाहीत. समोरून मुद्दे येत होते, पण काँग्रेस नेहमी मित्र पक्षांना सोबत घेऊन जाण्याच्या मुद्द्यावरच असते. आणि आपण बघितलंय की निवडणुकीच्या या प्रक्रियेत देखील काँग्रेस अतिशय लवचिक पद्धतीनं मित्र पक्षांना घेऊन निवडणुकीला सामोरं गेलेलं आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, नाही तुम्ही करतात, पण त्याच्यातून त्यांचं खूप नुकसान होतं अशा प्रकारची टीका होते. ठीक आहे, मला तो मुद्दा पुढे नाही घ्यायचा. निवडणुकीच्या निकालानंतर टीका करणं, दानवीने टीका करणं हे आपण समजू शकतो. दानवीच्या कदाचित मनातली खदखद आपण समजू शकतो. पण जोपर्यंत माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब अधिकृतपणे या विषयावर बोलणार नाहीत, ते त्यांचं अधिकृत पक्षाचं मत असेल असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. ठीक आहे, मला वेगळा मुद्दा आणायचा आहे. सुधीर भाऊ, तुम्ही राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहात, म्हणून मला हा मुद्दा तुम्हाला प्लीज सर एक छोटी कमेंट. माने सर, कवितांचाच विषय सुरू आहे. ते इलाई जमादारांची सांगितली गझल ते ठीक आहे, पण मित्र पक्षांना सांभाळण्यासंदर्भात दत्ता आलसगेकरांची कविता खूप सुंदर आहे. प्लीज ज्यांची सर, फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत,
ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, आभाळी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, आणि मातीत ज्यांचे पाय रुळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. क्या बात आहे, क्या बात आहे. उचलून घेण्याचा विषय आहे. तौफिकजी, एवढं लिहून घ्या आणि दिल्लीला पाठवा आणि तुमच्या नेत्यांनाही पाठवा, बरं होईल या निवडणुकीच्या काळात. सुधीर भाऊ गालातल्या गालात हसतायत. पण सुधीर भाऊ, तुम्ही राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहात. महिलांनी दाखवून दिलेलं आहे, त्यांनी मनात आणलं ना तर रांगा लावून भल्या भल्यांची गणित त्या बिघडवू शकतात. आता राज्यामध्ये तुम्हाला त्यांनी मदत केली, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सत्तेत पोहोचवलं, पण त्यांना दुखवणं आता कुणालाही परवडणार नाही. हा मेसेज सुद्धा आजच्या निवडणुकीतून आलेला आहे, निकालातून आलेला आहे का? लाडकी बहीण काही करून चालू ठेवावी लागेल, हा मेसेज आहे का? नाही, प्रश्न मेसेजचा नाही, प्रश्न संविधानाच्या सन्मानाचा आहे. बर, संविधानामध्ये आपण डायरेक्टिव्ह 41 मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की एखाद्याच्या आयुष्यात हलाखीची परिस्थिती निर्माण झाली तर राज्य सरकारने त्यांच्यासाठी योजना केल्या पाहिजे, केंद्र सरकारने त्यांच्यासाठी योजना केल्या पाहिजे. आणि ही योजना लाडक्या बहिणीची जरी आज तुम्ही म्हणत असाल तरी काँग्रेसच्या राज्यात सुद्धा आपण संजय गांधी निराधार योजना असतील, श्रावणबाळ योजना असतील, अशा योजना आपण तेव्हाही निर्माण केल्या. स्वर्गीय मनोहर जोशीजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जीवनदायी योजनेचा प्रस्ताव विधानसभेत मी मांडला की आरोग्य विषयक आपण केला पाहिजे. शेवटी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या संदर्भातल्या योजना करणं हे सरकारची जबाबदारी आहे. पण तुम्ही त्याला रेवड्या म्हणायचात सुधीर भाऊ, तुम्ही हिणवायचात त्या लोकांना. नाही, आपण चूक समजत आहात. जेव्हा आपण रेवडी या शब्दाचा उपयोग दिल्लीच्या संदर्भात जेव्हा झाला तेव्हा ज्या ठिकाणी तुम्ही गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा योजनेमध्ये फरक न करता सरसकट श्रीमंतापासून सर्वांना योजना दिल्या जातात, तेव्हा या संदर्भात दिल्लीच्या निवडणुकीबद्दल हे भाष्य केलं होतं. रेवडी याचा अर्थ गरिबांसाठी योजना करणे न करणे असा नाही आहे. मग आपण शौचालय देतोय, मग ही रेवडी आहे का? आपण उज्ज्वला गॅस योजना दिली, रेवडी आहे का? आयुष्यमान भारत योजना दिली, रेवडी आहे का? मुद्रा योजना दिली, ती रेवडी? असं आहे. काँग्रेसचे लोक काय करतात, ट्विस्ट करतात, प्रत्येक गोष्टीला ट्विस्ट करून त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची जी काही विचाराची उंची आहे ती खुजी करण्याचा प्रयत्न करतात. पण दुर्दैवाने त्यांचा बोनसाय होतो. जी काँग्रेस वटवृक्षासाठी सारखी विस्तारित होती, खरं काँग्रेसच्या स्थापनेच्या काळातले नेते होते किंवा नंतरचे नेते होते, स्वर्गीय लालबहादूर शास्त्री असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, खरं त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे. मी आता बिहारमध्ये होतो, मी जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सादगीच्या कथा ऐकल्या, जेव्हा लालबहादूर शास्त्रीजींच्या कथा ऐकल्या, तेव्हा मलाही एका गोष्टीचा निश्चितपणे हेवा वाटला की ती हिमालयापेक्षा उंचीची माणसं ही होती, पण या पक्षांनी त्यांना खुज केलं. आता प्रश्न असा आहे की तुम्ही जो प्रश्न केला की महिलांच्या संदर्भामध्ये ही रेवडी नाही, तो त्यांचा हक्क आहे. या देशामध्ये काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये, तुमच्या माहितीकरता सांगतो, या देशाच्या एकूण जीडीपीच्या 30% संपत्ती ही 57 इंडस्ट्रियल हाऊसेसकडे गेली होती. आता विषमता मुक्तीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एकीकडे तुम्ही म्हणजे माझा आक्षेप नाही आहे की त्यांना पगार का देता, पण सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांवर तुम्ही बजेटच्या 2,48,000 कोटी पेन्शन आणि पगारावर खर्च करता. एक वेतन आयोग येतं. मी वित्तमंत्री असताना एक वेतन आयोग आलं, त्यामध्ये दरवर्षी 44,000 कोटींनी वाढ झाली. दरवर्षी, एकदा नव्हे, दरवर्षी. तू कायम राहणार आहे जोपर्यंत, जब तक सूरज चांद रहेगा तब तक ही वाढ राहणार आहे. आता 8वं वेतन आयोग आलं. मला एक अर्थमंत्री म्हणून मी काम केलं, हे माझं सौभाग्य आहे. महाराष्ट्राची सेवा करण्याचं सौभाग्य लाभलं. आणि सर्वात माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे की मी देशामध्ये स्वातंत्र्यानंतर हायएस्ट रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिल्यानंतर आज तक इंडिया टुडेच्या मंचावर स्वर्गीय अरुण जेटलीजींनी माझा सत्कार बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया केला. मला वाटतं की गोरगरिबांच्या योजनांना पैसे नाही किंवा त्यातून आमच्या तिजोरीवर ताण येतो असं म्हणणं, लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना हे शोभणार नाही. गोरगरीब जनतेच्या हातात पैसे गेले पाहिजे आणि आमच्या लाडक्या बहिणींच्या हातात पैसे गेले नाही, होमचे वागे, फुटपाथ वागे, इथे इकॉनॉमी वाढते. तुम्ही श्रीमंताकडे पैसे जाते, तो लंडन मध्ये 600 कोटीचं घर घेतो, 800 कोटीचं दुबईमध्ये घर घेतो,
पोरं ऑस्ट्रेलियामध्ये शिकतात, ठीक आहे. पैसे नाही, आमचे, नाही. कष्ट करणारे लोक आमचे. नाही, बरोबर आहे. पण तुमचं म्हणणं आहे की हे तुम्ही काही रेवडी वाटत नाहीये, आणि आशा करूया की आता खऱ्या अर्थानं या सगळ्या महिलांना दुखावण्याचं तरी कोणी करणार नाही. कारण गेल्या काही दिवसामध्ये एक सुरू होतं की बंद होणार, सगळे नावं वगळली जाणार, एक घरात एक एक ठेवणार, अशा प्रकारच्या चर्चा होत्या. म्हणून मी तो प्रश्न विचारलो की आता त्याला कुठेतरी ब्रेक लागेल का. तौफिकजी, आता या सगळ्याच्या नंतर आत्मचिंतन, मनन, पैसे जाऊ नये एवढाच विषय. आत्मचिंतन, मनन, चिंतन सगळ्या गोष्टी होतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कार्यकर्ता आहे त्याचं मनोबल महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही संघटनात्मक बांधणी करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही निवडणुका, कितीही घोषणा, काही जरी केलं काही होणार नाही. त्या कार्यकर्त्याला मनोबल वाढावं, त्याला उभारी यावी, यासाठी तुम्ही काय करताय? मी सुधीर भाऊंचा पहिला मनापासून आभार मानेन की त्यांनी राजेंद्र प्रसाद साहेबांच्या उंचीचा, गौरवाचा आणि काँग्रेसच्या त्या काळातील नेतृत्वाचा त्यांनी अतिशय चांगला गौरव केला. आणि त्यांनी एक सांगितलं की नेतृत्व खुलं करण्याचं काँग्रेसनं कधी काम केलं नाही. राष्ट्रपती पदावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेबांना बसवलं. आपण त्या तिथे त्यांच्या ज्या राजेंद्र प्रसाद साहेबांच्या काही गोष्टी सुधीर भाऊ आपण बघितल्या असत्या तर किती विशाल व्यक्तिमत्व होतं. पण काँग्रेसनं अशा व्यक्तिमत्वाला राष्ट्रपती पदापर्यंत नेलं आणि खुलं करण्याचं काम भाजपमध्ये आज आपण बघतोय. लालकृष्ण अडवाणींना खुलं केलं नेतृत्व असं आपण म्हणू शकू. आणि मला मनापासून वाटतंय की मुनगंटीवार साहेबांच्या वर देखील कुठेतरी एवढ्या हुशार अर्थशास्त्रज्ञाचा अभ्यास असलेला मलाही मुनगंटीवार साहेबांच्या बद्दल खूप हेवा वाटतो की ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वेळेला मुद्द्यांना सामोरे जातात. आणि अशा नेतृत्वाला सुद्धा कुठेतरी खुलं केलं जाते. मी समजू शकतोय, पण काँग्रेसमध्ये नेतृत्व खुलं केलं जात नाही भाऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये या संघटनेच्या नवीन आता मिळेल की संधी पाहिजे, नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, त्याची आपण निश्चित विचार करू. पण मगाशी तो तुम्ही रेवडीचा मुद्दा सांगितला की आम्ही एखादी योजना राबवली तर ती रेवडी म्हणून त्यावेळेला विरोध केला जायचा. आणि आज ज्या प्रकारे महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून त्याचं क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं. माझा वेळ संपलाय. खरं तर मला ही चर्चा पुढे न्यायची होती 2-3 मुद्द्यांवरची. विलास साहेब एकच मिनिट घेतो. खात्यावर वर्ग करणे ही निवडणुकीच्या आधी दिलेली आपण अधिकृत लाच म्हणू नये का ह्या गोष्टीला? आता हा पायंडा पडणार आहे का लोकशाहीमध्ये की 2-2 वर्ष 3-3 वर्ष आपण कुठल्या योजना राबवायच्या नाहीत, निवडणुकीच्या आधी अशा प्रकारचे आपण पैसे वाटप करायचे? नाही, तुम्ही काय वेगळं करता? ते सत्तेत असताना डायरेक्ट देतात. तुम्ही म्हणता सत्तेत आल्यावर देतो, सत्तेत आल्यावर देतो म्हणता ना तुम्ही काय वेगळं? तुम्ही कर्नाटकमध्ये काय केलंय? नाही, आज लाडक्या बहीण योजनेमुळं महाराष्ट्राच्या आपल्या सर्व आर्थिक स्थितीवर किती ताण पडतोय हे आपण सुद्धा सगळं बघत आहोत. योजनेमुळं किती लोकांचे पैसे थकलेले आहेत, शासकीय आपल्या कॉन्ट्रॅक्टरांच्या कंत्राटदारांची किती देणी दिलेली आहेत. भाऊ, आपण याचा विचार करून याचं सुंदर पद्धतीने विश्लेषण करू शकता. पण महाराष्ट्र बघतोय की कशा पद्धतीनं योजनांचे. पण एक मुद्दा तुम्ही, माझा वेळ संपलाय. सुधीर भाऊंबद्दल जे म्हणालात ना, सुधीर भाऊ कुठल्या पक्षातले आहे ते त्यांना माहित आहे. सुधीर भाऊ पेशन्सची परिसीमा जिथं टेस्ट केली जाते अशा भारतीय जनता पक्षातले आहेत. आणि माझा प्रश्न तुम्हाला तोच होता की तुमच्या कार्यकर्त्यांना आता मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय? कारण कुठली ऑफर येण्याच्या आधी गुडघ्याला बाशिंग लावून पळणाऱ्यांची जी संख्या आहे ती कशी थांबवणार, हा प्रश्न आहे. खरं तर या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला पुढच्या निवडणुकीला सामोरं जाताना आव्हानांची मालिका